नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी। महाविकास आघाडी जागावाटपात सुरुवातीला 156 जागांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेस 2 नंबरवर असलेल्या मतदारसंघावर काँग्रेस दावा करणार आहे अशी माहिती सूत्रांमार्फत मिळते। तर मवियात 156 जागांच्या जागावाटपानंतर 132 जागांवर चर्चा होणार। मवियात जागावाटप लवकर व्हावं यासाठी सूत्र करण्याचं काम सुरू असल्याचं देखील सूत्रांमार्फत कळतंय। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडलेत। प्रदीप, काय माहिती? वृषाली, खरं तर महाविकास आघाडीचं जागा वाटप जे आहे ते लवकरात लवकर व्हावं यासाठी फॉर्म्युला जो आहे नवनवीन फॉर्म्युले जे आहे ते महाविकास आघाडीकडून तयार केले जातात। मात्र ते जागा वाटप लवकर व्हावं आणि जागांवरती अंतिम शिक्कामोर्तब व्हावं यासाठी महाविकास आघाडी सरकार असताना जे खरं तर 3 पक्षांचं संख्याबळ होतं त्या जागांवरती सुरुवातीचं जागा वाटप जे आहे ते पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्याच्यामध्ये शिवसेनेचे 56 आमदार होते, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आणि काँग्रेसचे 44 आमदार असं जवळपास 156 आमदारांचं जागा वाटप जे आहे ते सुरुवातीला केलं जाणार। 132 जागांवरती जागा वाटप जे आहे ते केलं जाणार आहे। 2 नंबरच्या जागांवरती काँग्रेसकडून दावा जो आहे तो केला जाण्याची शक्यता आहे आणि लवकरात लवकर जागा वाटप कसं होईल या खरंच महाविकास आघाडीचा भर असणार आहे। त्यामुळे नवीन नवीन फॉर्म्युले तयार केले जातात। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।